या वर्षीचा आंब्याचा पहिला सीझन आणि पहिल्या सीझन मधला ना पहिले आंबे आणले होते आईनी. म्हणजे दवाखान्यात गेल्या होत्या आई, मग येताना आंबे घेऊन आले होते. मग ही आमची चिल्लर पार्टी. असे आंबे खायचं काम चाललं होतं आणि अद्विकला म्हटलं खा आंबा. आमचे साहेब ना हातात आंबा तर घेऊन बसले, पण तुम्हाला दाखवते मी. आंबा खा म्हटल्यानंतर त्याची रिॲक्शन फक्त केळी कदाचित खाल्ली तर खाल्ली, नाही तर मग तो आंबे किंवा फळं वगैरे खातच नाही. त्याच्यानंतर माझे आहो आज घरी होते, मग त्यांना घेऊन मी निघाले होते दुकानाला. आणि आमच्या अद्विक साहेबांची हवा बघितली का? मस्त पप्पाच्या खांद्यावरती बसून साहेब फिरत होते. त्याच्यानंतर दुकानामध्ये गेलो होतो, कारण म्हटलं आहो घरी येत ना काहीतरी छान असं बनवूया. आणि यांनी घरी येत म्हटल्यावर त्या अद्विकची मज्जा बघितली का? खूप खुश असतो त्यांनी घरी असल्यानंतर. त्याच्यानंतर ना आम्ही दुकानातून अंडे वगैरे आणले होते, कारण आम्हाला बनवायचं एग रोल. आणि एग रोलची रेसिपी ना माझ्या आहोंनीच मला सांगितली होती, त्याच्यामुळे छान असं माझं बनवायचं काम चाललं होतं. मग इथे वाटीमध्ये ना मी अंडे फोडून घेतले, त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ, थोडंसं लाल तिखट आणि ते छान असं मिक्स करून घेतलं. मग ते साईडला ठेवून दिलं आणि इकडे ना मी मैद्याचं पीठ वगैरे मळून ठेवलं होतं. आता तुम्ही म्हणत असाल सारखंच काय मैद्याचं काही बनवते, म्हणजे सारखं बनवत नाही मी, कधीतरीच बनवते. मग मैद्याची ना छान अशी चपाती बनवून घेतली होती आणि इकडे ना कांदा टोमॅटो आईने छान असं कट करून दिलं होतं. मग ते घेऊन आले, त्याच्यामध्ये 2 चमचे टोमॅटो केचप टाकलं, चवीनुसार मीठ टाकलं आणि थोडंसं लाल तिखट टाकलं. ते सगळं असं मिक्स करून ठेवलं. मग पॅन गरम झाला होता, त्याच्यावरती तेल टाकलं आणि मग लाटलेली चपाती, मैद्याची चपाती ती त्या पॅन वरती टाकली. आता ही ना खालच्या साईडने भाजतीये, तोवर ना आपल्याला याच्यावरती ना फोडलेला अंड टाकून ना सगळीकडे असं पसरवून घ्यायचंय. मग छान असं ना खालच्या साईडने भाजली की पलटी मारायची. मग ती रोल ना छान असं कडक झाल्यानंतर ना प्लेटीमध्ये काढून घेतला आणि त्याच्यामध्ये टाकलं कांदा टोमॅटो, म्हणजे जे आपण बनवलं होतं ना ते टाकलं. आता याच्यामध्ये ना जास्त काय व्हेजिटेबल नाहीयेत, कारण व्हेजिटेबल घरामध्ये नव्हते त्याच्यामुळे. आणि मग छान असं ना त्याच्यावरती मेयोनीज टाकलं, भरपूर असं मेयोनीज टाकलं होतं, कारण टेस्ट ना मेयोनीजनेच खूप छान लागते. मग माझ्याकडे बटर पेपर वगैरे काय नव्हतं, मग घरातला नॉर्मल जो पेपर असतो ना तोच त्याला गुंडाळला होता. म्हटलं जाऊ द्या, कुठे आपल्याला फॅशन शो करायचा आहे, घरात तर खायचंय. त्याच्यानंतर टेस्ट करून बघितलं तर खूप मस्त झालं होतं, मला तर खूप आवडलं. मग त्याच्यानंतर बाकीचे पण एग रोल बनवून घेतले आणि मग म्हटलं चला आपल्या आहोंना छान असं नेऊन देऊ. मग मस्त असं ना आमचं खायचं काम चाललं होतं आणि हे माझं पिल्लू पण मस्त असं एन्जॉय करत होतं एग रोल. त्याच्यानंतर मग काय मस्त अशी रेडी झाले, रेडी नाही तर नॉर्मल असा ड्रेस चेंज केला होता आणि निघाले होते बाहेर. थोडंसं काम होतं त्याच्यामुळे निघाले होते. मग ते काम वगैरे केल्यानंतर ना मग गार्डन मध्ये नेलं होतं अद्विकला, म्हणजे घसरकुंडी वगैरे त्याचं ना खेळायचं चाललं होतं. आणि घसरकुंडीपेक्षा ना त्याला झोका खूप आवडतो, म्हणजे एन्जॉय करतो तो पहिल्यापासून छान असा झोका. अद्विकला थोडंसं खेळवलं वगैरे आणि मग आम्ही निघालो घरी. पण घरी असंच कसं जायचं, काहीतरी खाल्ल्याशिवाय घरी जावं असं वाटत नाही, त्याच्यामुळे लस्सी प्यायला आलो होतो आम्ही, कारण भरपूर दिवसांनी मी लस्सी खाणार होते. त्याच्यामुळे ना आज म्हटलं मस्त पोटभर खाऊन घ्यायची, कारण अद्विक पोटात होता ना तेव्हा मी लस्सी खाल्ली होती. त्याच्यानंतर आज मी ती लस्सी बघितली होती, मग मस्त अशी खाल्ली. घरी आल्यानंतर जेवण वगैरे केलं. तर चला भेटूया आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये. बाय.